तर सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली, अंमलबजावणी कधी असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय। 4 जूनपासून उपोषण करणार, हलक्यात घेऊ नका असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय। आम्हाला राजकारणात पडायचं नाही, तो आमचा मार्ग नाही असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं। तर आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या मैदानात उतरू असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं। दादा, सध्या तुम्ही 4 तारखेपासून उपोषणाला बसणार आहात। तुमची मूळ मागणी आहे की सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, काय काय अजून मागण्या आहेत? जे सरकारनं आता 5 महिने झाले सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करू म्हणून अधिसूचना काढली, परंतु त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। कारण आम्ही काय कधी सरकारच्या विरोधात नव्हतो। सरकारनं नाही दिल्याच्या नंतर बाकीचे प्रयोग झालेले। पुढेही सरकारला आमची विनंती, तुम्ही 6 जूनच्या आत द्या, कारण 4 जूनला आमरण उपोषण सुरू होणार आहे। 6 जूनच्या आत अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्याचे करा। मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करा, म्हणजे आमचा विषयच काय राहत नाही। आम्हाला राजकारणात पडायचं नाही, काय नाही काय नाही। परत मग काय होतं, तुम्ही नाही दिले की परत आमच्या नावाने बोंबालता। आम्ही मात्र थंड बसणार नाही। समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही, म्हणजे नाही, राजकारण माझा मार्ग नाही, समजून घ्या। मी देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो TV9च्या माध्यमातून, आणि शिंदे साहेबांनाही सांगतो की समाजाचा विश्वास तुमच्यावरचा ढळून देऊ नका। आमचं जे ठरलं आहे ते करा, हैदराबादचं गॅजेट लागू करा, आमचं काही म्हणणं नाही। परंतु तुम्ही नाही दिलं तर पुन्हा मग विधानसभेला मात्र मग मराठ्यांना पुन्हा राजकारणाकडे वळावं लागणार। कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतर्वादी सराटी, जालना।